स्वामी चरित्र सारामृत अध्याय 15वा। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। श्री गणेशाय नम। नलगे करीते तीर्थाटन, हट योगादिक साधन, वेदाभ्यास शास्त्रज्ञान, मोक्ष साधन कारके, अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ येती हाता, पाप ताप दैन्य वार्ता, तेथे काही न उरेची, वर्तत असता संसारी, स्वामीपद आठवी अंतरी, तया ते या भवसागरी, निश्चय तरीती समर्थ, सर्व कामना पुरवोणी, अंती दाविती सुरभुवन, जे नर करीती नामस्मरण, जे मुक्त याच देही, मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ, ग्रामवासी जन समस्त, वेडामंती तयासी, आपली व्हावी प्रख्याती, हे नसेची जयाच्या चित्ती, स्वच्छे वर्तन करीती, काही न जाणती जनवार्ता, कोणासी भाषण न करीती, कवनाची गृहा न जाती, दृष्टांतर जन ताडिती, कधी क्रोध नयेची, शीतोष्णाची भीती, नसेची जयाच्या चित्ती, सदा अरण्यात वसती, एकांतस्थळी समर्थ, सुखदुःख समान, सदा तृप्त असे मन, लोकवस्ती आणि वन दोन्ही जया सारखी, परमेश्वर रूप यती, ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती, ते करिता स्वामी भक्ती, जन हस्ती तया ते, त्यावेळी मंगळवेढेत बसाप्पा तेली राहत, दारिद्र्य पिढीला बहुत, दीनस्थिती तयाची, बसाप्पा व्यवसाय करी, फुरेन पडे त्या माझरी, 18 दारिद्र्य घरी, पोटा भाकरी मिळेना, तो एके दिनी फिरत फिरत, सहज वनवासी जात, तो देखील श्री समर्थ, दिगंबर यतिराज, कंटकशय्या करोनी, तियेवर केले शयन, ऐसे नवल देखोनी, लोटांगण घाली तसे, अंतरी पटली खून, यती ईश्वरास पूर्ण, म्हणून सुखे शयन, कंटकशय्येवरी केले, अष्टभावे दाटोनी, माथा ठेवी श्रीचरणी, म्हणे कृपा कटाक्षे करोनी, दासाकडे पहावे, स्वामी चरणांचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वता, कर जोडोनी सत्विता, झाला बहुत प्रकारे, सकल ब्रह्मांड नायका, कृपाघना भक्तपालका, पाप ताप दैन्य हारका, विश्वपते जगद्गुरु, पाहोनिया प्रेमळ भक्ती अंतरी, संतोषले येती, वरदहस्त ठेवीती, तात्काळ मस्तकी तयाचे, बसापाचे श्रीचरणी, मन जडले ते पासोनी, राहू लागला निशिदिनी, स्वामी सानिध्य आनंदे, जिकडे जातील समर्थ तिकडेच आपणही जात, ऐसे पाहुणी हसत, कुटील जन तयाचे, वेड्यांच्या नादी लागला, संसार याने सोडिला, घरदार विसरला, वेडा झाला निश्चयी, मग बसापाची कांता, ऐकून यायशी वार्ता, करीत असे एकांता, म्हणे घर बुडाले, आधीच आम्ही निर्धन, परी मोलमजुरी करून करीत होतो उपजीवन, आता काय करावे, बसापा येता गृहासी, दृष्टांतरे बोले त्यासी, म्हणे सोडिले संसाराशी, वेड काय लागले, परी बसापाचे चित्त, स्वामीचरणी आसक्त, जनापवादा न भीत, नसे चाड कोणाची, ऐसे लोटले काही दिन, काय झाले वर्तमान, ते होऊन सावधान, चित्त देऊन ऐकावे, एके दिवशी अरण्यात बसापा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात्र, घोर दम दाटिले, चित्त चढले श्रीचरणी, भीती नसे काही मनी, 2 प्रहर होता रजनी, समर्थ उठून चालले, पुढे जाता समर्थ, बसाप्पा मागे चालत प्रवेशले, घोर अरण्यात, क्रूर श्रीपदे ओरडती, आधीच रात अंधारी, वृक्ष दाटले नानापरी, मार्ग न दिसे माझ्यावरी, चरणी रुतती कंटक, परी बसाप्पाचे चित्ती, न वाटे काही भीती, स्वामी चरणी जडली वृत्ती, देहभान नसेची, तो समर्थ केले नवल, प्रकट झाले असंख्य वाल, भूभाग व्यापिला सकळ, तेज अग्नी समान, पाद स्पर्श सर्पा झाला, बसाप्पा भानावरी आला, अपरिमित देखिला, सर्पसमूह चोहीकडे, वृक्षशाखा अवलोकित, तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहत, ते दिसत सर्पमय, पाहोनी ऐसी परी भयभीत झाला अंतरी, तो तयासी मधुरोत्तरी, समर्थ काय बोलले, भिवू नको या समयी, जितुके पाहिजे तितुके घेई, न करी अनुमान काही, दैवे तुझे उदिले, ऐसे बोलता समर्थ, बसाप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीत, एका सर्पावरी गुंडोळणी, सर्पात्वरित सत्वर उचलोनी घेत, तव सर्प झाले गुप्त, तेजही नष्ट झाले, तेथोनिया परतले, सत्वर ग्रामा माझे आले, बसाप्पा सहित बैसले, समर्थ एक देऊळी, तेथे आपुले अंगवस्त्र, बसाप्पा सोडून पाहत, तव त्यात सुवर्ण दिसत,
सर्पगुप्त झाला ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतकरणी. माता ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे तो सत्वर. सुखे करावा संसार दारा पुत्रा पोशिजे. आनंदोनी मानसी बसाप्पा गेला गृहासी. वर्तमान सांगता कांतेसी तेही अंतरी सुखावे. कृपा होता समर्थांची वार्ता न उरेची दैन्याची. याविषयी ही बसाप्पाची गोष्ट साक्ष देत असे. असो तो बसाप्पा भक्त संसार सुख उपभोगीत. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे. पाप ताप आणि दैन्य ज्यांचे दर्शने निरसोन जाय ते पद रात्रंदिन. प्रेमे विष्णू शंकर ध्याती. पुढे कथा सुंदर स्वामी सुतांचे चरित्र मन करून स्थिर सादर होऊन ऐकावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिसोत. पंचदशोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणास्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अशा तऱ्हेने अध्याय 15 पूर्ण झालेला आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.